नमस्कार मंडळी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिकन सूप तर व्हायलाच पाहिजे. तर त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. हळद, मीठ, धना पावडर घातली आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी हे चिकन आहे ते साईडला ठेवून द्यायचे. एक खलबत्ता घेतला, त्यामध्ये आलं, हिरवी मिरची, लसूण, थोडीशी कोथिंबीर हे घालून व्यवस्थित असं हे ठेचून घेतलं. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कुकरमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मिडियम साईजचा कांदा घालून घेतला, बारीक चिरून घ्यायचा. ठेचलेलं वाटण आहे ते घालून घेतलं, छान असं मिक्स करून घेतलं. जे हळद घालायची आहे पाव चमचा इतकी आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जे चिकन मॅरिनेशन केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. 2 ग्लास इतकं गरम पाणी मी यामध्ये वतून घेतलं आणि कुकरचं झाकण आहे ते बंद करायचं. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. पाहू शकताय चिकन सूप जे आहे ते एकदम चमचमीत असं तयार झालेलं आहे. नक्की एन्जॉय करा. धन्यवाद.